Hi guys, I'm Sarah and unfortunately today we are missing with Russell. So हा संपूर्ण व्लॉग मी एकटीच शूट करणार आहे. आज मी शॉपिंगला जात आहे अल्दी ह्या शॉपिंग सेंटर मध्ये आणि तुम्हाला देखील मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. तिथे आपल्याला ग्रॉसरीज, पॅन्ट्री आयटम्स, फ्रोझन फूड आयटम्स हे सर्व मिळते, बेकरी सुद्धा. तर मी तुम्हाला आज काही छोटीशी हायलाइट्स दाखवणार आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मेजरली आम्ही शॉपिंग कशी करतो ते, बिलिंग कसं करतो, प्लस आपण थोडंसं प्राइस कंपॅरिझन करूया इंडियन करन्सी आणि पाऊंड्समध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला देखील आयडिया येईल की आम्ही शॉपिंग कशी करतो. सो आमच्या घरापासून ते अल्दीपर्यंत इट्स जस्ट 5 मिनिट्स वॉकिंग. तर आम्ही वॉकिंग जातो आणि आज देखील आपण वॉकिंगला जात आहोत. ओके, सो आय एम रेडी राईट नाव. बाहेर खूप सनी आहे म्हणून मी सनग्लासेस घातलेले आहेत आणि विंडी सुद्धा आहे, म्हणजे खूप वारं चालू आहे म्हणून एक सेफ साईडसाठी मी जॅकेट सुद्धा माझ्यासोबत कॅरी करत आहे. प्लस जेव्हा आम्ही शॉपिंगला जातो तेव्हा आमच्या बरोबर आम्ही एक 2 व्हील बॅग असते ती कॅरी करतो, सो दॅट इट बिकम्स व्हेरी इझी फॉर अस की जे काही आम्ही शॉपिंग केलेली आहे ती कॅरी करण्यासाठी खूप इझी होते. तर ते देखील तुम्हाला मी आता दाखवते की ती बॅग आम्ही कशी घेऊन जातो ती. सो ही तुम्ही बघू शकता, ही बॅग असते आणि ह्याला होल्डर आहे, प्लस ह्याच्यामध्ये स्पेस खूप जास्त असते, म्हणजे आरामात 30 ते 40 किलो वजन ह्या बॅगमध्ये आपण घेऊ शकतो. प्लस ही कन्व्हिनियंट आहे, खूप इझी आहे, तुमच्याप्रमाणे तुम्ही म्हणजे घेऊन जाऊ शकता. इथे UK मध्ये मोस्ट प्रोबेबली कोणाच्याच घरी लॅचेस नसतात. इथे डायरेक्टली आपण मधून सुद्धा लॉक करू शकतो आणि बाहेरून सुद्धा लॉक करू शकतो. सो आम्ही युजली जेव्हा सुद्धा घरात येतो तेव्हा आम्ही मेक शुअर करतो की हा डोर आम्ही कीजनी लॉक करतो. शॉपिंगला जाण्यासाठी आमच्याकडे दुसरा अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे बसनी जायचं, पण 5 मिनिट्सच्याच दुरीवरती असते. आणि वन मोर थिंग म्हणजे आमच्या इथे बसचे 1 टाइम ट्रॅव्हल कॉस्ट आहे 175 पाउंड्स, म्हणजे अराउंड 200 रुपीज इंडियन करन्सीमध्ये. सो ते मी वाचून आपण आज वॉकिंग करत जात आहोत. कितीही ऊन असू द्या तरी थंड लागणारच. आता तुम्ही बघू शकता किती ब्राईट आणि सनी आहे, तरी पण लोक त्यांनी सर्वांनी जॅकेट्स किंवा हुडीज असे घातलेले आहेत. हाय, very pretty. Hey, what's his name? Oh, nice name. So basically that was a service dog. जे सिनियर सिटीजन्स असतात त्यांच्यासाठी सर्विस डॉग प्रोव्हाइड केले जातात. यू कॅन सी वी हॅव रीच्ड टू द शॉपिंग मार्ट. इथे पार्किंग्स आहेत आणि आज वीकेंड्स असल्यामुळे खूप बिझी आहे. तुम्ही बघू शकता ही शॉपिंग मार्ट आहे. हे आहेत स्वीट कॉर्न्स. ह्याची प्राइस मेन्शन केलेली आहे ॲज 129 पाउंड्स, म्हणजे इंडियाचे 130 रुपये. ते आपण एक घेतो आहोत. हे आहे चिकन माइन्स आणि प्रत्येक ह्याच्यावर तुम्ही बघू शकता एक्सपायरी डेट मेन्शन्ड असते. असंच आपल्याकडे खूप सारी गोष्ट आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे योगर्ट्स देखील आहेत. हे आहेत थिक योगर्ट्स, हे आहेत ग्रीक स्टाईल योगर्ट्स, हे आहेत ॲक्टिव्ह योगर्ट्स, हे आहेत लाईट योगर्ट्स.
तर आपण थिक योगर्ट्स घेणार आहोत. प्रत्येक गोष्टीचीच तुम्ही बघू शकता की खूप व्हरायटीज असतात. फॉर एक्झाम्पल दिस इज अनसॉल्टेड बटर आणि दिस इज सॉल्टेड बटर. हा आपण कुकिंगसाठी यूज करू शकतो. काही बटर्स स्प्रेडेबल बटर्स असतात. असे खूप सारे व्हरायटीज असतात बटर्सचे. आणि नुसते बटर्सचेच नाही तर प्रत्येक गोष्टीचे असे व्हरायटीज असतात. हा सर्व सेक्शन आहे सीझनिंग सेक्शन. फॉर एक्झाम्पल पास्ता, न्यूडल्स ह्याच्यावर जे सीझनिंग करतो आपण ते सर्व आयटम्स इथे प्रोव्हाइडेबल असतात. दिस इज कॉल्ड ॲज कोकोनट मिल्क. हे आपण करीजमध्ये वगैरे ॲड करू शकतो. इथे इझिली असे कॅनमध्ये कोकोनट मिल्क अवेलेबल असते, सो दॅट तुम्हाला असं नारळ वगैरे फोडण्याची काहीच गरज नाही आहे. इथे मार्ट्समध्ये ओपन इझिली ड्रिंक्स अवेलेबल असतात. वाईन्स, बियर्स, विस्की, स्कॉच सगळं सेक्शन अवेलेबल असते इथे. फक्त एवढंच की इट इज रेस्ट्रिक्टेड फॉर 21 बिलो आणि 21 अबावला तुम्हाला ID दाखवून हे तुम्ही घेऊ शकता. हे सर्व फ्रोझन सेक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे व्हरायटीज ऑफ पिझ्झाज अवेलेबल आहेत. खालती गार्लिक ब्रेड्स, फ्राईज अलग अलग ब्रँडचे आहेत. मी आज हे घेणार आहे. सो हे सेल्फ चेकआउट आहे. So this is basically my total bill. Finishing the payment. Contact us. So finally शॉपिंग झालेली आहे. तुम्ही बिल बघितलं असेल, 44 पाऊंड झालेले आहेत. आजच्या रेटप्रमाणे जर कम्पेअर केलं तर इट्स गोइंग टू बी 5000 इंडियन रुपीज. ऑफकोर्स मोर देन दॅट. आणि असं सुद्धा नाही की हे आम्ही संपूर्ण आठवडा चालवणार आहोत. ह्याहून व्यतिरिक्त खूप सारी गोष्टी असतात ज्या आम्हाला वीकली लागतात आणि ते आम्ही घेतो. तर ह्याच्यावरून आपल्याला कळू शकते की लिव्हिंग इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह इन लंडन. Now we returning back home. Despite of being expensive country, quality of living चांगला आहे इथे. आपण तुम्हाला मी दाखवलं जसं की प्रत्येक प्रोडक्टवर एक्सपायरी रेट असते. सो त्या डेट नंतर आपण ती वस्तू कधीच वापरू शकत नाही, ती डिस्कार्ड केली जाते. असं प्रत्येक गोष्टीवर असते. फॉर एक्झाम्पल एग्स और एनीथिंग, इवन अ स्मॉल ज्यूस इज वेल, त्याच्यावर देखील फायनली वी बॅक होम फ्रॉम द शॉपिंग. आणि तुम्ही बघू शकता ही बॅग इट्स सो इझी अँड कन्व्हिनियंट वाईल वॉकिंग. की असं फीलसुद्धा होत नाही की खूप भार आहे. असं एकदम लाईट आहे बॅग आणि ती तिच्या व्हील्सवरती कव्हरअप करत आहे. सो आता मी तुम्हाला घर दाखवते. सो बेसिकली दिस इज द प्लेस वे वी लिव्ह. हे आमचं घर आहे जिथे आम्ही राहतो. इथे हे असतात बिन एरियाज. सो 3 सेपरेट सेक्शन्स असतात. वेट वेस्ट, ड्राय वेस्ट आणि हे असते गार्डन वेस्ट. सो 3 डिफरंट सेक्शन्स असतात. आणि आता मी डोर ओपन करणार आहे. फायनली आय एम बॅक होम. फायनली प्रत्येक काही गोष्ट मी तुम्हाला दाखवू शकली नाही बिकॉज इट वॉज मी बाय माय सेल्फ टुडे. आणि खूप डिफिकल्ट जाते. आणि असं सुद्धा नाही की आम्ही एकदम प्रोफेशनल आहोत. आम्ही खूप बिगिनर्स आहोत आता सध्यापुरता. तर जर रसल असला असता तर अजून बेटर झालं असतं आणि अजून तुम्हाला मी खूप काही गोष्ट दाखवल्या असत्या. हावेवर मी माझं बेस्ट ट्राय केलेलं आहे. जर हे व्लॉग चांगला होत असेल तर डेफिनेटली आम्ही पार्ट 2 काढू आणि रसल सोबत काढू. म्हणजे तुम्हाला अजून खूप सारे गोष्ट बघायला मिळतील. आता जे काही सामान आणलेलं आहे ते रीतिरिवाजाप्रमाणे सगळं प्रॉपरली शेल्फमध्ये आणि आतमध्ये टाकायला लागणार. ते देखील मलाहीच टाकायला लागणार आहे. मीच करणार आहे ते सॅडली. एनी विच वेज थँक्यू सो मच की तुम्ही बघता, टाईम देता आम्हाला.
प्लीज तसंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा, म्हणजे आम्हाला डेफिनेटली मोटिवेशन मिळेल आणि आम्ही खूप सारे व्हिडिओज शेअर करू. थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड. बाय बाय.